एसटी चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत. बसमधून येत होता दारूचा उग्र वास. एसटी बसमध्ये सापडल्या देशी दारूच्या बाटल्या. 2 वेळा बसने खाल्ले हेलकावे. एसटी महामंडळाच्या कारभारावर काळा डाग. मद्यधुंद कर्मचाऱ्यांमुळे शेकडो जीव धोक्यात. काय आहे खामगाव बसस्थानकामधील प्रकार, बघूया व्हिडिओमध्ये. खामगाव बसस्थानकात शुक्रवारी रात्री 9च्या दरम्यान घडलेली घटना म्हणजे एसटी महामंडळाच्या कारभारावर काळा डाग फासणारी आहे. परतवाडा येथून पुण्याकडे निघालेली MH14 LB 2344 क्रमांकाची लांब पल्ल्याची एसटी बस, यामधील चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचे लक्षात येताच सजग प्रवाशांनी बस खामगाव बसस्थानकात थांबवली. खामगावकडे येताना या बसने 2 ठिकाणी अचानकपणे हेलकावे दिल्याची माहिती प्रवाशांनी दिली. चालकाच्या असंतुलित वाहन चालनामुळे प्रवासी घाबरून गेले होते. काही प्रवाशांना थेट अपघात होणार याची भीती वाटू लागली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र हा प्रकार अधिक गंभीर असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. काय झालं तर लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढल्यानंतर वाहक आणि चालक यांची संशयास्पद वागणूक, बोबडे बोलणे आणि दारूचा तीव्र वास येत असल्याने प्रवाशांनी तात्काळ चालक आणि वाहकाला जाब विचारला, मात्र त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. आमच्या जीवाची किंमत नाही का, असा सवाल करत प्रवाशांनी वाहतूक नियंत्रकांकडे थेट तक्रार दाखल केली. खामगाव बसस्थानकातील उपस्थित वाहतूक नियंत्रक आणि अधिकाऱ्यांनी बसची पाहणी केली असता या बसमध्ये देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. ते पाहून प्रवाशांचा संताप अनावर होत असल्याचे दिसून येताच नशेतील वाहक चालकाला सुरक्षित स्थळी हलविले. लांब पल्ल्याच्या प्रवासात शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे. बसस्थानकातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली, मात्र आश्चर्य म्हणजे तब्बल 1 तास प्रवासी तेथेच ताटकळत राहिले. अखेर 1 तासानंतर चालक व वाहक बदलण्यात आल्यानंतर बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. दरम्यान याबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगत संबंधितांनी या प्रकाराबाबत माहिती देण्याचे टाळले आहे.